हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 8 आणि मी आलो डॅम्पवरती विरारमध्ये. हा माझा पहिला मराठी ब्लॉग आहे, तर प्लीज आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण आलो डॅम्पवर. तुम्ही व्ह्यू बघू शकता डॅमचा. अजून काय पाऊस झाला नाही म्हणून डॅम अजून भरला नाही. थोड्या दिवसात डॅम पूर्ण भरून जाईल. हा पहिल्या पावसाचा डॅम एवढा भरला आहे. तिकडे जुदानी आई आहे आणि हा आपला मित्र सुमित. ह्याला पण सबस्क्राईब करा. आपल्याला जायचं आहे तिकडे त्या लोकेशनवर. चला गाईज दाखवतो पुढे. आता आम्ही चाललो आहे आमच्या गाड्या काढून. इथून सरळ जायचं आहे. हा डॅम्प आहे आणि आमचा याला काय बोलतात याला, स्विमिंग पूल. महानगर विकास पालिका जे पण काय. आपल्याला जायचं इकडे समोर तुम्ही बघू शकता बॅनर लागला इकडे बारुंडा मंदिर. आपल्याला इकडे आतमध्ये जायचं सर. बोल पुढे बोल, बरोबर बोल. आणि आपण इकडनं आलो आता. अरे बापरे कायच, मी एका हाताने कॅमेरा पकडला आणि एका हाताने गाडी चालवतोय. थोडा व्हायब्रेशन होईल कॅमेरा. इथे आल्यावर असं वाटतं कुठेतरी ट्रॅकिंगला चाललो आहे. रोड तुम्ही बघू शकता. आणि काय आता आम्ही आलो आहे डॅम्पवरती. हे बघा, ते बघू शकता तुम्ही, पोरं खेळत आहेत डॅम्पवरती. तुम्हाला दिसतंय का माहीत नाही. खूप मोठा डॅम असल्यामुळे खूप लांब आहे ती पोरं. आणि ह्या रस्त्या इथे काम चालू आहे. हा रस्ता बंद आहे सध्या. आम्ही असे फिरून जाणार आहे ह्या रस्त्याने. तुम्हाला मी दाखवू शकत नाही, पण मी ट्राय करेन नक्की दाखवायचं सर्व. ही आपली सुंदरी आहे, जर आपण राईड करतो. बघू शकता एकदम गाववाली फिलिंग येते. रोड कच्चा असल्यामुळे नीट गाडी चालवता येत नाही आहे. मित्रांनो, पुढे खूप चिखल असल्यामुळे मी काय आता वाटत नाही गाडी घेऊन जाईन, पण जावं लागेल तुमच्यासाठी. मी जाणार आहे, पण कॅमेरा बंद करून जावं लागेल मला, एवढंच. ती आपण ते ही बाईक आणायला पाहिजे. कोणती ती माउंटन घेऊन. कोणती गाडी? माउंटन बाईक आणायला पाहिजे. अच्छा, याचं म्हणणं आहे माउंटन गाडी आणली पाहिजे होती. म्हणजे चाललं असं चिखलामध्ये. बघूया आता, ट्राय तर करूया. वटपौर्णिमा ॲडव्हान्स टेन्शन घेते काय रे. वटपौर्णिमा एक दिवसा आधीच नवऱ्याला बांधून ठेवते. उद्या अरे एक दिवसा आधीच बांधून ठेवते. इकडे पाहायला तर उद्या रील काढा, रील काढा. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे आज बारुंडा माऊली मंदिरामध्ये. तुम्हाला मी आता पुढे दर्शन दाखवतो कसं आहे ते मंदिर, कसं आहे, सर्व एक्सप्लोअर करतो. आणि हे गाव आहे. ह्या गावामध्ये बसलेले मंदिर आहे. तुम्हाला मंदिर मी दाखवतो पुढे.
बारुंड्या माऊली देवीस्थान हे फुलपाडा डॅम्पवर आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे गेट आहे. आता मी चाललो आहे वरती ह्या दिशेने. आम्ही इथून आलो आहे. पावसामुळे खूप आता सुंदर असं वातावरण झालं आहे. तर मित्रांनो आम्ही आता पार्किंगमध्ये गाड्या लावलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. इथून आम्ही वरती आलो आणि आता आम्ही लोक चाललो आहे वरती. ह्या अशा पायऱ्या आहेत आणि खूप मस्त असं वाटतंय वातावरण. इकडे यांचा टाईम वगैरे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. वटपौर्णिमाचा शूट चालू आहे ते. ॲक्च्युली उद्या आहे वटपौर्णिमा, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता प्राण्यांचा आवाज वगैरे ऐकू शकता. प्राणी नाही, प्राण्यांचा आवाज ते पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. चुकून ते प्राणी निघालं. काहीच नवीन ब्लॉगर आहे, सवय नाही आपल्याला, त्यामुळे आपण सुरुवात केली बोलायला. हळू सांभाळून घ्या. आता मी अर्ध्यापर्यंत आलो आहे. इकडे एक देऊळ लागले आम्हाला आणि ते बघता तुम्ही जे खाली हे वॉटरफॉल आहे. थोडा पाऊस पडला ना की ते वॉटरफॉल चालू होईल. आपण परत येऊ पावसामध्ये इकडे बघायला हा वॉटरफॉल. हे चपला तिकडे काढा कृपया करून. हे नवीन ब्लॉगर चपला काढा विसरतात. हा बघा चप्पल तिकडे साईडला काढायला पाहिजे. ह्या माणसाने काढली नाही ब्लॉगिंगच्या नावामध्ये. आणि हे मंदिर आहे देवस्थान. आता सध्या बंद आहे. अच्छा दरवाजा ओपन करू शकता. हे बजरंग बलीचं मंदिर आहे. शंकराची पिंडी ठेवली. आणि आपले सर्वात आवडते बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. खूप मस्त मंदिर आहे जे सुरुवातीला लागतं आपल्याला. आशीर्वाद राहू दे. आमचे ब्लॉग चांगले जाऊ दे. जय बजरंग बली. बोल बजरंग बली की जय. आणि तुम्ही बघू शकता हा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. अजून वरती गेल्यावर तुम्हाला अजून व्ह्यू दाखवेन मी. ते बघू शकता तुम्ही मंदिर, निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं मंदिर. तर आम्ही चप्पल वगैरे काढल्यात ते मंदिरात जायला रेडी झालो आहे. हा मंदिराचा परिसर आहे. चला आता या मंदिरात जाऊया. तुम्ही बघू शकता मंदिर आणि मस्त झाडं. ही एंट्री आहे इथून. खूप सुंदर बनवलेलं आहे. आणि आता पोचलो मंदिरामध्ये. इथे खूप सारे पब्लिक ऑलरेडी उभी आहे, दर्शन घेऊन आलेले आहेत. आम्हाला दिलं पाहिजे. आणि मंदिराचा गेट आहे, मुख्य गेट. देवी आतमध्ये आहे. आता आम्ही चाललो मंदिरामध्ये दर्शन घ्यायला.
तर आता मी चाललो आहे वरती. इथे वरती मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो पुढे मी कोणतं मंदिर आहे काय आहे ते. पुढच्या मंदिरासाठी वेट करा. असं खूप भारी वाटतं इथे. बघू शकता निसर्गरम्य वातावरण. आणि हे आमचे ब्लॉगरवर खालून येत आहेत वरती. वरती लोक बसलेली आहेत. आमच्या वडापाव तू आम्हाला फेमस नको करू. आणि तुम्ही बघू शकता एक काळी मातेचं मंदिर आहे. आम्हाला बोलू आता आणि इकडेच बाजूला त्याच्या कालभैरव. आणि बघू शकता निसर्ग किती सुंदर आहे. इकडे तुम्ही नक्की या बघायला, व्हिजिट करा. छान वाटतं वरती एकदम नेचर एकदम भारी आहे. असं वरती मस्त डोंगर आहेत तिकडे वरती. पक्ष्यांचा नुसता आवाज येतो. चल आता आपण खाली जातो आहे. खाली मंदिरात पूजा आली का बघूया. पंडितजी बोललेले पूजा चालू आहे, त्यामुळे आम्ही थांबलेलो व्हिडिओ काढायचे. आता मी परत खाली चाललो आहे, बघूया. तुम्ही बघू शकता उतरताना किती डेंजर आणि भारी वाटते उतरताना. हे जे आहे ना ते आपली जिराणी देवी आहे. आणि इकडून मंदिर तिकडे शिफ्ट झालं आता. आणि हे जे आहे ते बारुंडेमाऊली देवी आहे. आणि ह्या महालक्ष्मी वगैरे ह्या सर्व आई आहेत. आणि हे मंदिर पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे. आणि काय आम्ही ते वाघ बघितलं आहे, तुम्हाला मी वाघ दाखवतो. एक मिनटं बघा. हा बघा, हा बघा वाघ आहे ना वाघा सर एकदम. घाबरला वाघ. वाघ घाबरतोय मला. वाघ घाबरतोय. ठीक आहे. तर आता आम्ही निघालो आहे बारुंडेमाऊली देवळातून. आता आम्ही चाललो आहे पापडखिंडी मंदिरामध्ये. चला तुम्हाला दाखवतो मंदिर. ते पण एका दिवसामध्ये आपण 2 मंदिरं कवर करणार आहोत. चला या दाखवतो मग. मित्रांनो हा विरार डॅम. आता पाणी नाही आहे सध्या, थोडंसं पाणी भरेल तर पूर्ण तिथपर्यंत पाणी असतं. हे पूर्ण पाण्याने भरतं, पाणीपर्यंत असतं म्हणजे जवळपास. आता मी तुम्हाला दाखवतो. इकडे एक धबधबा आहे छोटासा, तो दाखवतो. छोटा म्हणजे छोटा, खूपच छोटा धबधबा आहे. काय पाणी आहे धबधब्याला रे? पाणी नाही आहे सध्या धबधब्याला, पण आता पाऊस पडेल त्यावर पाणी येईल त्याला. तर पाऊस काय सध्या पडत नाही, त्यामुळे पाणी पण सध्या येत नाही. तरी थोडंसं पाणी झिरपते, ते दाखवू शकतो तुम्हाला. हा इथून वाट आहे ही. तुम्ही बघू शकता पाणी थोडंसं जमा झालं इथे. आता कोण आहे नाही. जर इथे पाणी असेल ना, पाऊस पडत असेल तर खूप पब्लिक येते. आता वातावरण तर पावसासारखं झालेलं आहे, दिसतंय. पाऊस बारीक बारीक येतो आहे. हा बघा, हाच तो झरा आहे. वरतून पाणी येतं खाली. आता ते पाणी नाही आहे, तरी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघू शकता इथे म्हणजे गर्दी असते सर्वीकडे, खूप पब्लिक येते हे बघायला. म्हणजे इथे फिरायला पब्लिक खूप येते. इकडे वरती ही मस्त जागा आहे फिरण्यासारखी.
आता आम्ही चाललो आहे, हे फुलपाडाचा रस्ता आहे. फुलपाडातून सीधा पापडखिंडीला जाणार आहे इथून. तर चला दाखवतो तुम्हाला पापडखिंडी मंदिर. शंकराचं देऊळ आहे. भेटूया पुढे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आम्ही आता पोचलो आहे बारुंडा माऊलीवरून. आता आम्ही पापडखिंडीला आलो आहे. तर ही जागा आहे पापडखिंडी मंदिराची आणि ते समोर हे मंदिर आहे, दाखवतो. आम्ही हे इथून आलो आहे, हे पापडखिंडी मंदिर आणि ही सर्व त्यांची परिसर. चला तर मित्रांनो आपण आता मंदिरात जाऊया, मंदिर बघूया. खूप गरम होतं आहे, पाऊस तर पडत नाही आहे, वातावरण झालं आहे पावसाचं, पाऊस काय पडत नाही आहे. आता आपण मंदिरात जाऊया इथून. खूप सुंदर जागा आहे मंदिरा आजूबाजूला. तुम्ही पण या इकडे फिरायला. इथे बसण्यासाठी वगैरे बनवलेलं आहे लोकांसाठी. आता आम्ही चाललो आहे मंदिरच्या आतमध्ये. डॉगेश भाई हे मंदिर आहे. जय बजरंगबली. तर मित्रांनो आज आपण बघितलं पहिले बारुंडा माऊली मंदिर. आता आपण आलो पापडखिंडी मंदिरात. तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवतो आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब तर करायच पाहिजे. थँक्यू.